हॅलो, कसे आहेत सगळे? जसं की म्हणलेलं हो, नवीन ब्लॉग्स येणार आहे. तर मग इतके दिवस ब्लॉग का नाही आले? कारण काय होतं? कारण होतं की ॲडमिशन प्रोसेस चालू होती आपली, कॅप राऊंड चालू होतं. सो ट्रॅव्हलिंग वगैरे खूप झाली माझी. सो नाही कळत आले. आत्तापासून डेली ब्लॉग चालू होणार. हा आहे आपला डे 1. जर तुम्ही नोटीस केलं असेल, बॅकग्राऊंड सगळं आपलं चेंज आहे. कारण की मी एका नवीन लोकेशनवर आहे आणि ही लोकेशन कुठली आहे, काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल आजचा ब्लॉग जो चालू होता आत्ता. सी यू. मी तुम्हाला परत भेटूल आपली ब्लॉगचे शेवट. तर सकाळचे 7:32 झाले आहेत. मी आता धाराशिवमधून बाहेर जातो. काही एक गोष्ट मिस करणार आहे मी, ती म्हणजे भाई रस्ते आपले. हे रस्ते नाही, फक्त चिखल आहे, फक्त खड्डे आहेत. ही गोष्ट पाहायला भेटेल नाही काय माहीत. अशाच वाटेमध्ये आपल्याला शिवाजी महाराज भेटले. त्यांचे दर्शन घेऊन आता पुढे जायलो मी. आणि पुढे जाताना एव्हरग्रीन आपली बसली असतो. 5वी ते आत्तापर्यंत वर्ष झालेलं आपलं, त्याच्यामुळे इथे आहोत आम्ही. आणि 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 धाराशिवचा एकमेव असा फिरणारा स्पॉट तो म्हणजे हातलादेवीचं मंदिर. हातलादेवीचं मंदिर खूप छान दिसतो, त्यामुळे हा याचा छोटासा सिनेमॅटिक. व हे करून मी आलो आहे सीधा आता पुणेमध्ये. आणि पुण्याचं ट्रॅफिक भाई खूप ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये. म्हणजे एवढं की तासभर लागला आमचा फक्त एवढ्यामध्ये जायला. तुम्हाला फटाफटा दिसलं, पण खूप गर्दी आहे भाई. गाड्या आहेत भाई, कशीही घालतात माणसं गाड्या. कोण थांबायचं नावच घेत नाही. आणि सिग्नल तर खूप पडतात. आणि एवढं सगळं काय करून शेवटी आलो मी डिवाइन लिव्हिंग हॉस्टेल आहे आमचं. आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे. मी येताना पाऊस सोबत घेऊन आलो असं मला वाटायला आहे. कारण आमच्या हॉस्टेलची सिक्युरिटी खूप छान आहे. कमी सिक्युरिटी भाई. हे आपली वन अँड ओनली डॉगेश भाई. ओनली 100+ सिक्युरिटी लेवल. काय भाई कसेच इन्सिडेंट नाही वाटतं. नंतर सगळं सामान वगैरे शिफ्ट करून मी आलो आता इस्कॉन टेम्पलमध्ये. खूप सुंदर स्पॉट आहे, पाहण्यासारखी जागा आहे. मी सर्वांना रेकमेंड करेन की येस, 1 टाईम व्हिजिट नक्की द्या. आसपास सगळं काही खूप छान व्ह्यू आहे इथला. एवढं करून मी परत आलो माझ्या हॉस्टेल. सो कसा वाटला ब्लॉग? कमेंट करा, सांगा तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं. येस, प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देतो, ट्राय करेन फुल एंडनी. आणि तुम्हाला फुल्ली माहीत नाही आहे की मी कुठे आहे, माझं कॉलेज कोणतं आहे, माझी ब्रांच कोणती आहे. पण हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल ब्लॉग नंबर 3 मे बी. कारण की सेकंड ब्लॉग हा असणार आहे एक्सप्लोरेशनचा. म्हणजे मी माझं हॉस्टेल एक्सप्लोर करणार, रूममेट्स जे आसपास सगळे आहेत, कुठं तर फिरायलाही जाणार त्या ब्लॉगमध्ये. तो ब्लॉग नक्की पहा. आणि जेवढे पण आता माझे मित्र झाले सगळे झाले, आता आपण लांब आलो आपल्या फॅमिलीपासून त्याच्यापासून. तर मग असतं ना की जमणाणे वगैरे, त्या लोकांसाठी एक छोटासा एक शेअर आहे. आपले जे झाकीर खान म्हणून कॉमेडियन आहेत, त्यांचा शेअर मी होतो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की लहू के थे जो रिश्ते उन्हें छोड़ के आ गए, सुकून आंखों के सामने था, मुंह मोड़ के आ गए, और बिक रहे थे खजाने माँ बाप की छाँव में, कोडियों के खातिर हम घर छोड़ के आ गए. तर सक्सेससाठी सगळे आपण घरापासून लांब आहोत. माझे मेजॉरिटी ऑफ द फ्रेंड्स घरापासून लांब आहेत. प्रत्येकाची सिटी वेगळी आहे, त्यांचे मित्र बनणारे वेगळे आहेत. पण मी तुमच्या सोबत आहे फुल जर्नीमध्ये. कॉलेजला सोबत नसलो तर काय झालं, वर्चुअली तर सोबत असेल. सो हा संपला आपला डेली ब्लॉग सिरीजचा डे 1. इथे येईल ते इथे कुठेतरी डे 1 म्हणून एक एडिट येईल, छान असेल तो. हां, आणि आता आपण चालू करू डे 2. डे 2 पण याच आउटफिटवर करणार आहे शक्यतो. आणि डे 2मध्ये तुम्हाला समजेल मी कुठे राहतो आहे, काय राहतो आहे, माझं कॉलेज कोणतं आहे मे बी. तो त्यासाठी तुम्हाला तो ब्लॉग पाहावा लागेल. टिल देन, पीस.